रेस्क्यू तंत्रज्ञानासाठी रायगड रोपवे मिलेनियम भारत आणि इमॉस स्वित्झर्लंड यांच्यात सहकार्य करार करण्यात आला आहे। रायगड रोपवे मिलेनियम त्यांच्या उपकंपनीसह मिलेनियम रोपवे आणि इन्फ्रा LLP गेल्या 28 वर्षापासून एरियल पॅसेंजर रोपवे प्रणालीच्या क्षेत्रात कार्यरत आहे। याने 1996 पासून रायगड रोपवेची रचना, बांधणी आणि देखभाल केली आहे। आतापर्यंत रायगड रोपवेने 35 लाखाहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे आणि नरेंद्र मोदी सरकारने प्रोत्साहन आणि परिकल्पना केल्यानुसार मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे साध्य केलेल्या रोपवेसाठी सुरक्षितता आणि सोयीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानासह अग्रगण्य प्रयत्न नेहमीच केले आहेत। इमॉस GmbH ही स्वित्झर्लंडमध्ये 1997 मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे आणि एरियल रोपवे रेस्क्यू आणि इव्हॅक्युएशन तंत्रज्ञानामध्ये जागतिक आघाडीवर आहे। इमॉस टीममध्ये रोपवे उद्योग विशेषज्ञ आहेत आणि त्यांनी स्थापनेपासून जगभरातील 60हून अधिक देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या असंख्य उत्पादने आणि सेवा सुरू केल्या आहेत। SS1 केबल कॅरेजसह त्यांनी केबल कार रोपवे इव्हॅक्युएशनमध्ये क्रांती घडवून आणण्यात यश मिळवले आहे। भारताच्या केंद्र सरकारने राष्ट्रीय रोपवे सुरू करण्याची घोषणा केली आहे। पर्वतमाला परियोजना नावाचा विकास कार्यक्रम 200हून अधिक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे। येत्या 5 वर्षात रोपवे प्रकल्प तसेच अनेक राज्य सरकारे विकसित करत आहेत। नवीन रोपवे प्रकल्प मोठ्या संख्येने रोपवे उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आणताना रोपवे प्रवाशांच्या सुरक्षेचीही गरज आहे। या सर्व पार्श्वभूमीवर भारतातील सर्व विद्यमान आणि आगामी रोपवे प्रकल्पांसाठी प्रवासी सुरक्षा आणि इव्हॅक्युएशन सिस्टीमवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे। म्हणून भारतातील रोपवेसाठी ऑडिट, तपासणी, इव्हॅक्युएशन, रेस्क्यू सिस्टीमसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे उपलब्ध होण्याची अत्यंत गरज आहे। ही प्रचंड क्षमता लक्षात घेऊन मिलेनियम इमॉस सोबत हातमिळवणी करत आहे। या सहयोगाद्वारे भारतातील सर्व रोपवे प्रकल्पांसाठी रोपवे रेस्क्यू आणि इव्हॅक्युएशन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वोत्तम उपाय प्रदान करण्याची मिलेनियम आणि इमॉसची योजना आहे। हा जो कोऑपरेशन ॲग्रीमेंट जे आम्ही आज साईन केलं आहे, याचा फायदा असा आहे की ही स्वित्झर्लंडमधली जी कंपनी आहे इमॉस, त्यांना एक हवा असलेला पार्टनर मिळाला आहे की ज्याला रोपवे इंडस्ट्रीमधलं थोडंफार ज्ञान आहे, जो रोपवे चालवतो आणि रोपवेमधल्या अडचणी समजून घेतो। अशा पद्धतीने ज्यांनी रोपवे चालवलेला नाही आहे ती लोक प्रॉडक्ट म्हणून विकतील तर तो पडून राहील, त्याचा वापर करता येणं, तो लोकांना इव्हॅक्युएशनसाठी वापरता येणं, हे फार सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी ही आमच्यामुळे भारतातल्या रोपवे ऑपरेटर्सना नक्की आता मिळू शकेल। आता जर तुम्ही गुगलवर सर्च केलं की रोपवे ॲक्सिडेंट्स इन इंडिया, तर तुम्हाला 50हून जास्त तरी आकडे मिळतील की जसा देवघरचा आता रिसेंट झालेला ॲक्सिडेंट आहे, पूर्वी परवानूचा एक ॲक्सिडेंट झाला होता जिथं लोकांनी ट्रॉल्यांमधून खाली उड्या मारल्या होत्या घाबरून। ह्या इथं जवळपास 72 तासाचं रोपवे ऑपरेशन चाललं होतं। काही दक्षिण भारतामध्ये असेच ॲक्सिडेंट झालेले आहेत, उत्तर भारतात काही ॲक्सिडेंट झालेले आहेत। या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्या गुगलवरती, आपल्या मीडियामध्ये उपलब्ध आहेत आणि ह्याच्याकडे फार केअरफुली बघितलं जात नव्हतं जोपर्यंत हा देवघरचा ॲक्सिडेंट नजरेस आला नाही। त्याच्यानंतर मात्र आत्ताच्या गव्हर्नमेंटनी हे अत्यंत सिरियसली घेतलं आहे आणि ही आपण ॲक्टिव्हिटी आता बघतो। रायगड रोपवेमध्ये जसं मगाशी मी सांगितलं तसं आत्तापर्यंत गेल्या 27 वर्षात पहिली देवाची कृपा आणि दुसरा आमच्या लोकांनी त्याच्याबद्दल घेतलेले कष्ट की जे त्याच्या रोपवेच्या ऑपरेशन्समध्ये डोळ्यात तेल घालून काम करत आहेत। त्यामुळे एकदाही असा अनटुवर्ड्स इन्सिडेंट झालेला नाही आणि जर झाला तर मात्र आपल्या हाताशी काहीतरी पाहिजे की जे त्या लोकांना सोडवेल आणि लवकरात लवकर लोक खालती येतील, यासाठी होणं आवश्यक आहे। NDRFने पहिल्यांदा आमची जेव्हा ट्रायल घेतली होती त्यावेळी छोट्या छोट्या सूचना केल्या होत्या की प्रत्येक ट्रॉलीला नंबर असावा जो खालनं दिसेल। आत्ताच्या तुम्ही क्लिपमध्ये पाहिलं असं तुम्हाला 1, 2, 3 असे जे नंबर दिसले तर ते त्यांना खालनं कम्युनिकेट करायला बरं पडतं की 1 नंबरच्या ट्रॉलीमधनं माणूस 2 नंबरच्या ट्रॉलीमध्ये जातो आहे किंवा खालच्या माणसांना कम्युनिकेट करायला ते सोपं पडतं। ही एक मोठी त्यांची एक रिक्वायरमेंट होती। त्यांनी आम्हाला काही अशा गोष्टी सांगितल्या होत्या की जे बार्स आहेत की ते ॲक्सेसमध्ये त्रास देतात, तर ते तुम्ही काढलेत तर बरं होईल। ते आम्ही यावेळी इम्प्रूव्ह केले होते की प्रत्येक बार काढल्यानंतर एक आम्हाला मोठी स्लॉट तयार होते ज्यातनं माणसं पुढं मागं करू शकतात। त्यांनी जी आमची ट्रॉली आधी जात होती ती थोडीशी स्मूथ जात नव्हती, परंतु त्याला आता VFD कंट्रोल लावल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार
आम्ही त्याच्यामध्ये खूप छान इम्प्रूव्हमेंट करू शकलो की ती ट्रॉली आता सेफली वरपर्यंत जाते की ज्याच्यात कंट्रोल थोडी व्हायब्रेट व्हायची ती आता एकदम कंट्रोल जायला लागली. नंतर त्या टॉवरवरनं खालती माणूस उतरवण्यासाठी आम्ही एक सीझर लिफ्ट आणलेली आहे की ज्या सीझर लिफ्टचा वापर इमिजिएट इव्हॅक्युएशनला करता येतो आहे. अशा खूप गोष्टींचा फायदा आम्हाला NDRFच्या ह्या रेस्क्यू ट्रायल्समुळे झाला आणि जो अदरवाईज इथं काही होत नाही म्हणून आम्ही फार त्याच्याकडे लक्ष देत नव्हतो, पण आता ह्या अँगलने आम्ही त्याकडे बघायला. प्रतिसाद आता रायगडला चांगल्या पद्धतीने वाढतोय. थोडक्यात सांगायचं तर 1996 साली या रोपवेला जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा 10,000 लोकांनी व्हिजिट केली होती. गेल्या वर्षी आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळपास 4.25 लाख लोकांनी व्हिजिट. टोटल काउंट आता मी जसं म्हटलं जवळ 37 लाखाच्या पुढे गेलेला आहे. परंतु आम्हाला त्यासाठी खूप वाट बघायला लागली. गेली 25 वर्ष आम्ही वाट बघतोय, परंतु आता मात्र तो रिस्पॉन्स फार छान पद्धतीने